आता आपण ह्या एकाच पॉडकास्ट मध्ये 3 विषय घेतलेत. म्हणजे आपला आधी मोबाईल न्यूमरोलॉजी बद्दल बोललो, नेम करेक्शन बोललो, तर सिग्नेचर बद्दल मी प्रेक्षकांना एक थोडक्यात माहिती देतो की ह्या 37 आणि 41 टोटल मध्ये दिसूनच जाईल की हे लोक करोडपतीच असतात. गाडीचे नंबर झाले, मोबाईल नंबर झाले, अनेक प्रकारे नंबर हे आपल्या जीवनात इफेक्ट टाकत असतात. हॉटेल्स रूम झाले. तर आपला विषय पुढे जाईल तर त्यांनी त्या प्रकारे तपासून पाहावेत की ह्या गोष्टी आहेत, घडतायत किंवा बाबा, कारण हे आस्तिक किंवा नास्तिक असून बोलून फायदा नाही. तसंच 13 किंवा 31 तुमच्या मोबाईल नंबर मध्ये असेल तर ही व्यक्ती त्यांच्या फ्रेंड सर्कल मध्ये किंवा त्यांच्या कलिग्स मध्ये फेमस असेल. आणि जास्त करून 4664 असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आपण बोलतो, म्हणजे विवाहबाह्य संबंध, हे पण आता जे बघत असतील त्यांना कळेलच. आणि कोणत्या असावेतच, कोणत्या असावेत तर जसं मी सांगितलं 37 73, त्याच्यानंतर 13 किंवा 31, तर 12 नंबर झाला, 92 किंवा 29, हे सगळे पैशांना अट्रॅक्ट करणारे नंबर आहे. तर ह्या सर्व रडू लोकांचे फोन ज्याच्या पण मोबाईलच्या लास्टला 2 नंबर किंवा 2 डिजिट असेल तर ह्या सगळ्या लोकांना ह्याची फलश्रुती किंवा अनुभवास या गोष्टी आलेल्याच असतील. तर हे आता प्रेक्षकांनी आपापल्या नंबर प्रमाणे रिलेट करून बघावं. अजून एक गोष्ट सांगूया प्रेक्षकांना, म्हणजे ते अजून आता तर त्यांनी रिलेट केलं असेल पण आता खूप क्लोजली रिलेट करतील ही गोष्ट सांगितल्यानंतर. आणि आता अमित शाहचा जसं 6 आकडा आला किंवा अजित पवार यांच्या नावाची स्टार्टिंग ए पासून होते तर हे खूप लक्की आहे. 1 आकड्यानं अगेन 1, 4 आणि 6 हे एकमेकांना पूरक आहेत. नरेंद्र मोदी ही जी व्यक्ती आहे ह्यांच्या नावाचे टोटल ही 41 येते. आयुष्मान खुराना किंवा रितेश देशमुख ह्यांच्या तर ऍड सारखे येत असतात. कारण ही जी सही असते, जो पहिल्याच अक्षराला गोल करून टाकतो तर ती प्रत्येकाला फळत नाही. अंडरलाईनच्या खाली डॉट्स देतात. जितके जास्त डॉट्स तितका तुम्ही तुमच्या सहीमध्ये शनीला प्रबळ करता. सर, मोबाईल नंबर हल्ली विचार करून घेतले जातात, त्या नंबरचा खरंच आपल्या जीवनावर परिणाम होतो का? एक्झॅक्टली मॅडम, नंबरचा आपल्या जीवनावर इफेक्ट होतोच. कारण जसं आपण शालेय जीवनापासून अनुभवलं असेल तर पहिला नंबर, दुसरा नंबर किंवा आपण जे कॉम्पिटिशन्स करतो त्याच्यामध्ये पण नंबरचं महत्त्व आहे. गाडीचे नंबर झाले, मोबाईल नंबर झाले, अनेक प्रकारे नंबर हे आपल्या जीवनात इफेक्ट टाकत असतात. हॉटेल्स रूम झाले, जसं 13 नंबरचे रूम्स नसतात किंवा आजकाल बिल्डिंग्स मध्ये लिफ्टमध्ये 13वा माळाच नसतो तर तोच स्किप करून टाकलाय. तर म्हणजे नंबरची एवढी भीती, कुतूहल आणि अशा अनेक प्रकारची एक ही रम्य दुनिया आहे नंबर्सची. आणि नंबर्स ऍक्च्युली काय आहेत? नंबर्स काय ज्योतिषापेक्षा वेगळे नाहीत. जसं ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ग्रह आहेत तसे 9 आकडे आहेत. तर प्रत्येक अंक एका ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याचे गुणधर्म त्याप्रमाणे असतात. बस एवढाच खेळ आहे. मोबाईल नंबर्स मध्ये मजेशीर गोष्टी आहेत की आपण आता जसं जसं विषय पुढे जाईल तसं तसं आपला प्रेक्षक वर्ग त्याला रिलेट करेल. कारण ते स्वतःच्या फ्रेंड सर्कलचे, नातेवाईकांचे नंबर आपण ज्या प्रकारे आता आपला विषय पुढे जाईल तर त्यांनी त्या प्रकारे तपासून पाहावेत की ह्या गोष्टी आहेत, घडतायत किंवा बाबा, कारण हे आस्तिक किंवा नास्तिक असून बोलून फायदा नाही. वास्तविक काय ते बघितलं पाहिजे. जर ती गोष्ट दिसते, तिचा परिणाम दिसतोय तर ते वास्तविक आहे. मग त्याच्यात आस्तिक नास्तिक हा विषय येत नाही. जर त्या गोष्टीचा परिणाम आहे, ऊर्जा आहे, तर आपल्याला ती गोष्ट मान्य केलीच पाहिजे. काय सांगाल परिणाम आणि आता आपण मोबाईल्स नंबर बद्दल डायरेक्टच सांगू, म्हणजे लोकांना रिलेट, कारण ज्ञान देऊन काय फायदा नाही. ते जेवढं केस स्टडीज आपण सांगू तेवढी त्यांना पण ज्ञानात पण वृद्धी होईल आणि मजा पण येईल त्यांना. आता बघा मॅडम, ज्याच्या पण मोबाईल नंबर मध्ये 46 किंवा 64 हा नंबर असेल पुढे पाठी कुठेही, म्हणजे जसं उदाहरणार्थ 64 व्हाईस ओव्हरचा 911246 किंवा 911264, तर ह्या लोकांना स्किन प्रॉब्लेम्स दिसतील त्यांच्या जीवनामध्ये. त्याच्यानंतर युरिन रिलेटेड प्रॉब्लेम असतील, लेडीज असतील तर. त्याच्यानंतर ह्यांचं जे आरोग्य हे नेहमी तुम्हाला काही ना काही छोट्या छोट्या तक्रारी सारख्या आढळून येतील. आणि जास्त करून 4664 असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आपण बोलतो, म्हणजे विवाहबाह्य संबंध, हे पण आता जे बघत असतील त्यांना कळेलच. बऱ्याचशा लोकांचे, मी नाही म्हणत सर्वच, बऱ्याचशा लोकांना त्या स्वतःमध्येच ह्या गोष्टी त्यांनी बघायच्यात, निरीक्षण करायच्यात. आता त्याच प्रकारे जर 14 किंवा 41 असेल तर तुम्हाला एक प्रकारे सरकारी नोटिसा किंवा लिगल इश्यूज
किंवा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे रिलेशन्स आहेत समाजाबरोबर ह्याच्यामध्ये सारखं तुम्हाला अपमानाची जाणीव होत राहणं, सारखे अपमान होत राहणं, तिरस्कार होत राहणं, ह्या गोष्टी अनुभवायला मिळतात. 1-4. 1-4 किंवा 4-1. अच्छा. आता त्याचप्रमाणे जर तुमच्या मोबाईलमध्ये 4-8 किंवा 8-4 असेल हा. तर तुम्हाला एकतर सर्जिकल ऑपरेशन्स तुमच्या घरात झाले असतील हा. किंवा तुमचं तरी झालं असेल, हा. मग ते बोट कापलं जाणं किंवा एखादा अवयव तुटणं किंवा सर्जिकल त्याचं काही ऑपरेशन होणं, त्याच्यानंतर डिप्रेशनमध्ये जातात ही लोक. त्याच्यानंतर त्यांना एक प्रकारे ड्रग्सची किंवा नशा आपण बोलतो, जास्त अल्कोहोल कंटेन करणं किंवा जास्त एखाद्या व्यसनामध्ये बळी पडणं, तर 4-8 किंवा 8-4 मध्ये आपण बघू शकतो. डिप्रेशन, व्यसनांना बळी जाणं, त्याच्यानंतर सेम त्यांना पण युरिनल प्रॉब्लेम्स होऊ शकतात, युट्रसचे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि 4-8-8-4 मध्ये आपण अजून बघू शकतो लिगल इश्यूज आहेत ते देखील त्यांना त्याच्या सामोरे मग त्यांनी जावं त्यावर लागेल. उपाय काय करायला पाहिजे? मोबाईल नंबर चेंज करणं हाच उपाय, दुसरा काही अच्छा. उपाय नाहीये. अच्छा. त्याचप्रमाणे 16 आणि 61 मध्ये पण आपण ज्यांचे पण असतील, म्हणजे 911216 किंवा 61, ही व्यक्ती स्वतःला मोठी दाखवण्याचा प्रयत्न करत असते लोकांमध्ये. त्याच्यानंतर त्यांना पाईल्सचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्यांना युरिनल प्रॉब्लेम होऊ शकतात. तसेच त्यांना एक प्रकारे त्यांचे जे बाहेरचे जे त्यांची लव्ह लाईफ आहे त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम फेस करताना ते दिसतील. तर हे आता प्रेक्षकांनी आपापल्या नंबर प्रमाणे रिलेट करून बघावं. बरं, मग या गोष्टींचा आपल्या आर्थिक गोष्टींवर पण परिणाम होतो का? बिलकुल. आता मी सांगेल, ज्यांच्या पण मोबाईल नंबर मध्ये 29 किंवा 92 असेल हा. तर ह्यांना अँसेस्टर प्रॉपर्टी म्हणजे पूर्वजांकडून किंवा आई वडिलांकडून भरपूर पैसा किंवा आई वडिलांचा आर्थिक पाठबळ हे त्या व्यक्तीच्या जीवनात निश्चित दिसून येईल. अच्छा. कुठला नंबर असावेत आणि कुठले नंबर नसावेत मोबाईल? काही नंबर मी सांगेल, जसं 37 आणि 73 हा ऑस्पिशियस नंबर आहे. त्याच्याने एक प्रकारे ओम आकाराची प्रकृती तयार होत असते, आकृती. तर 37 किंवा 73 असेल तर ती व्यक्ती तिच्या फील्डमध्ये टॉपला असते. हा, तसंच हा पैशालाही अट्रॅक्ट करतो. तसंच 13 किंवा 31 तुमच्या मोबाईल नंबर मध्ये असेल तर ही व्यक्ती त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा त्यांच्या कलिग्समध्ये फेमस असेल आणि पैशांना पण हा नंबर खूप अट्रॅक्ट करतो. 1-2 असेल, 2-1 नाही, 2-1 असेल तर ती व्यक्ती खर्चिक असते, त्यांचे खर्च खूप जास्त होतात. पण 1-2 असेल तर ही व्यक्तीकडे सेव्हिंग्स खूप असतात. बरं. हा, अशा प्रकारे अनेक चांगले नंबर आहेत, अनेक वाईट नंबर आहेत. तर ते इफेक्ट्स तुम्हाला अनुभवायला नंबर मिळतात. नसावेतच. 8448 नसावाच. कोणाला एक प्रकारे डिप्रेशन पाहिजे किंवा व्यसनांना बळी जाणं किंवा लिगल इश्यूज पाहिजेत. 4554, 8448, 1661. त्याच्यानंतर अजून एक वाईट नंबर सांगायचा झाला तर 27 किंवा 72, 27 किंवा 72. ह्या लोकांना जॉईंट्स पेन किंवा बॉडीमध्ये जॉईंट्स सारखे एक प्रकारे जॉईंट्सचे प्रॉब्लेम येणं, जॉईंट्स पेन होणं, त्याच्यानंतर आर्थिक बाबतीत देखील ह्या लोकांना प्रॉब्लेम्स जाणून येतात आणि इमोशनल लेवल पण त्यांची सारखी फ्लक्च्युएट होत असते. तर 27 आणि 72 हे अजून एक बॅड कॉम्बिनेशन आहे. ओके. आणि कोणत्या असावेतच? कोणत्या असावेत तर जसं मी सांगितलं 3773, त्याच्यानंतर 13 किंवा 31, त्याच्यानंतर 12 नंबर झाला तर हे 92 किंवा 29 हे सगळे पैशांना अट्रॅक्ट करणारे नंबर आहे. त्याचबरोबर समाजात एक प्रतिष्ठा, ह्याच्यासाठी काही वेगळे नंबर आहेत. सगळा मॅडम कन्सल्टेशनचा पार्ट आहे. मग हे नंबर घेताना पण कुंडली बघितली जाते का? हे नंबर घेताना त्याची जन्मतारीख बघितली जाते आणि ज्यावेळी हे ऍडव्हान्स लेवलवर केले जातात, म्हणजे एखादा फार्मास्युटिकलचा बिझनेस आहे समजा, म्हणजे ती औषध निर्मितीची कंपनी झाली तर त्याच्यामध्ये त्याचा जो टोटल आहे त्या नंबरचे टोटल ही सूर्याच्या म्हणजे 1 नंबरवर आम्ही आणतो. जसं 37 झाली किंवा हे झाली 28 झाली, 28 तर होणार नाही पण 37 झाली किंवा 46 झाली किंवा 91 झाली तर ह्या टोटलवर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये पण त्या जोड्या पण तशाच लागतात, म्हणजे त्याच्या ग्रहांनुसार, त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या जन्मतारखेनुसार त्या पेअरिंग्स आणि नंतर त्याचे टोटल. त्याच्यानंतर ह्याच्यातला एक इंटरेस्टिंग पार्ट हा आहे मॅडम. आता आपण अजून एक गोष्ट सांगूया प्रेक्षकांना, म्हणजे ते अजून आता तर त्यांनी रिलेट केलं असेल पण आता खूप क्लोजली रिलेट करतील ही गोष्ट सांगितल्यानंतर. तर मोबाईल नंबरचा 7वा आणि लास्टचा आकडा हा खूप मॅटर असतो. कारण 7वा आकडा जो मोबाईल नंबरचा असतो ही तुमची पर्सनॅलिटी असते
आणि जो लास्ट नंबर असतो तो कुठल्या प्रकारच्या व्यक्तींचा तुम्हाला फोन येणार. बरं. तर तुमच्या जर मोबाईल नंबरमध्ये लास्टचा आकडा जर 2 असेल मॅडम, तर तुम्हाला नेहमी जे फोन येतील ते तुमच्या खांद्यावर रडणारे लोकच असतील की तुमच्याकडून ते इमोशनल सपोर्ट मागतील, पैसे मागतील, किंवा नेहमी नकारात्मकच सांगत असतील की असं वाईट झालं बरं. किंवा माझ्या बरोबर असंच होतं, म्हणजे नेहमी रडणारे लोक. तर ह्या सर्व रडू लोकांचे फोन ज्याच्या पण मोबाईलच्या लास्टला 2 नंबर किंवा 2 डिजिट असेल, तर ह्या सगळ्या लोकांना ह्याची बरं. फलश्रुती किंवा अनुभवास या गोष्टी आलेल्याच असतील. आता कोणाच्या मोबाईल नंबरला शेवटला जर समजा 9 असेल, तर ह्यांना जे फोन येतील हे नेहमी एनर्जेटिकली, जो पण समोरून बोलेल हा खूप एनर्जेटिकली, खूप उत्साहपूर्वक बोलेल. त्याचा आउटपुट पुढे येईल काय माहित नाही, पण बोलताना खूप एनर्जेटिक उत्साहपूर्वक बोलणारे लोक असतील हे. त्याच्यानंतर जर तुमचा 5 नंबर असेल, तर हा IT वाल्यांसाठी किंवा जे बिझनेस करतात, कारण हा बुधाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे व्यापार किंवा वाणी ह्या गोष्टींसाठी हा नंबर खूप चांगला आहे, करिझमॅटिक आहे. पण त्याच्यामध्ये बघावं लागेल त्याच्या कुंडलीमध्ये बुध खराब तर नाही. जर बुध खराब असेल आणि शेवटचा नंबर 5 घेतला तर त्याला काय फायदाच नाही. आणि हे करून पण त्याची टोटल काय आली पाहिजे त्याच्या जन्मतारखेनुसार. तो त्याचा जो ड्रायव्हर कंडक्टर नंबर आहे, म्हणजे आपण जन्मतारखेची बेरीज करत असतो, जशी कुणाची 15 आहे किंवा कुणाची 24 आहे, तर त्याची बेरीज केल्यावर 6 आकडा येतो. आणि पूर्ण जन्मतारखेची ज्यावेळी आपण बेरीज करतो त्याचा एक जो आकडा येतो तो भाग्यांक असतो. तर त्या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. हा डिटेलिंगचा विषय शेवटी. त्याच्यानंतर जर आपल्या मोबाईलच्या लास्टला जर 3 आकडा असेल, तर अशा मोबाईल नंबर वाल्याला जे फोन येतात ते नेहमी विद्वान लोकांचे किंवा ज्यांचं इंट्युशन चांगलं आहे किंवा जे हाय प्रोफाईल लोक आहेत, तर हे फोन येतात ह्या नंबरवर. तर 3 नंबर वाले आता जे प्रेक्षक बघत असतील ते सगळे रिलेट करतच असेल किंवा त्यांनी आपापले मित्रमंडळी किंवा नातेवाईक ह्यांच्या फोन नंबर मध्ये ह्या गोष्टी आहेत का बघाव्यात. आता जर कुणाच्या मोबाईल नंबर मध्ये 6 नंबर लास्टला येत असेल, तर ही लोक खूप गॉसिपिंग करणारी असतात. म्हणजे नातेवाईकांना, मित्रांना फोन करणं, 1-1, 2-2 तास तेच विषय चघळत राहणं, गायीसारखं, जसं गाय राहावं तसं तेच विषय सारखे चू करायचे आणि खूप जास्त त्याच विषयांवर वेगवेगळ्या पैलूंनी, वेगवेगळ्या अँगलने बोलायचं. आणि खास करून गॉसिपिंग जसं महिला करतात, मुली करतात, तर त्या प्रकारे मग तो पुरुष असो किंवा स्त्री. पण 6 नंबर असेल तर तो मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करून 2-2 तास एकाच गोष्टीवर गॉसिपिंग करताना दिसतील हे लोक. आता तुम्ही सांगितले नंबर चांगले वाईट हे, पण कुंडली बघितल्याशिवाय ते नंबर घेऊ नयेत. कुंडली आम्ही ह्याच्यामध्ये कसं, ह्याच्यात पहिलं प्राधान्य आम्ही जन्मतारखेला देतो आणि मग त्याच्यानंतर कुंडलीला. कुंडली हा एक ऍडव्हान्स भाग झाला जो आम्ही जोडलाय. कारण जे अंकशास्त्र आहे त्याला हे वैदिक ज्योतिष आहे हे पण आम्ही एक प्रकारे मर्ज केलं. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही ते कुंडली, कारण कसं एखाद्याला जर 5 नंबर लास्टला द्यायचा किंवा टोटल आम्हाला त्याची 50 वर किंवा 41 वर न्यायची त्या नंबरची, तर आम्हाला माहिती पाहिजे की ह्याचा बूथ कुंडलीत चांगला आहे की वाईट. जर त्याला 41 किंवा 50 टोटल दिले आणि बूथ खराब आहे, तर तो मोबाईल नंबर इतका चांगला असून पण आम्ही मेहनत करू, पेअरिंग चांगल्या देऊ, पण तो त्याच्यासाठी जर बॅड इफेक्ट दिले तर फायदा काय एवढ्या मेहनतीचा. त्यामुळे नंबर चांगले सांगितले तरी ते बघूनच घ्यावे लागतील. आणि त्याचा बिझनेस काय, तो फार्मास्युटिकल मध्ये का इंडस्ट्रीयल आहे का, नोकरी करतो का IT मध्ये का, काय दुसरे ग्रीन हर्बल्स मध्ये, किंवा त्याची निश काय, म्हणजे हे सर्व डिटेल मध्येच केलं जातं. त्याचा बिझनेस, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मतारीख, या सगळ्या गोष्टींना अनुसरून आम्ही तो मोबाईल नंबर एक प्रकारे कस्टमाइज डिझाईन करत असतो. याने खरंच फरक पडतो का आयुष्यावर? 100% मॅडम. आता तुम्ही उदाहरण आहे का असं? उदाहरणं तर भरपूर आहेत. आता आमचे बरेचसे जे इंडस्ट्रीयल ज्या लोकांना आम्ही दिलंय त्यांची बेरीज 37 आणि 41 वर आहे. तर ज्यांच्या पण मोबाईल नंबरचे टोटल 37 किंवा 41 होते, तर हे 90% लोक तुम्हाला करोडपतीच दिसतील. तुम्ही स्वतः आजूबाजूच्या लोकांचा, शेवटी स्वतः निरीक्षण करून शिकण्यात जास्त मजा असते. तर ज्यांची पण 37 किंवा 41 टोटल येईल, हे तुम्हाला जरी त्याच्यामध्ये थोड्या काही अपवाद असू शकतात, कारण त्याच्यामध्ये ज्या जोड्या आल्या आहेत त्या जोड्या
बॅड असल्यामुळे पैसे आले पण आजारपणात किंवा कंपनीचं नुकसान झालं किंवा चुकीचे निर्णय, चुकीचे इन्व्हेस्टमेंट पण त्यांच्याकडे करोडो रुपये आलेले असतात हे निश्चित. अच्छा. पण ते टिकले नाही त्याच्या पाठची कारणं वेगळी. पण तुम्हाला 90% ह्या 37 आणि 41 टोटल मध्ये दिसूनच जाईल की हे लोक करोडपतीच असतात. ओके. 7 आणि 9 नंबर बरेच लोक म्हणतात लकी आमच्यासाठी, किंवा आणि 8 नंबरला अशुभ मानतात. असं काय नाही मॅडम, हे एक मिथ आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा नंबर, तुमची सगळे जे उपाय असतात हे कस्टमाइज असणं गरजेचं आहे. ज्याच्या पण मोबाईलच्या नंबरच्या शेवटी 7 येतो, ह्याला इंटरनॅशनल कॉल्स जास्त येतात किंवा आध्यात्मिक लोकांचे येतात. पण तो जर नंबर त्याला फळतच नसेल, त्याचा केतू खराब असेल कुंडलीत, तर त्याला अशा साध्या गरीब लोकांचे फोन येऊन फायदा काय. जर तोच 7 नंबर बलवत्तर असेल किंवा तो पॉवर सोर्स असेल त्याचा 7 नंबर, जसं महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीवर 7 नंबर होता, तर त्याला जे कॉल्स येतील ते इंटरनॅशनल येतील. पण सेम व्हॉइस ओव्हरचा जर तो खराब असेल तर एकदम साध्या फकीर गरीब अशा लोकांचे त्याला फोन येतील. त्याच्यामुळे त्याला त्या बिझनेसमध्ये फायदाच नाही. तर लक्की किंवा अनलक्की हा त्याचा बिझनेस काय, त्याची जन्मतारीख काय, त्याचे ग्रह कसे आहेत कुंडलीमध्ये, त्यानुसार तो कस्टमाइज केल्यानंतरच आपण त्याच्यावर बोलू शकतो. प्रत्येकासाठी अशुभ असू शकत नाही. कुठलाही नंबर शुभ नाही अशुभ नाही, प्रत्येकाचे चांगले पण इफेक्ट आहेत आणि बॅड इफेक्ट पण आहे. आता जसा 6-7 किंवा 7-6 हा आम्ही लव्ह मॅरेज साठी देतो मोबाईल नंबर मध्ये, पण लव्ह मॅरेज झाल्यानंतर आम्ही तो नंबर लगेच रिप्लेस करायला सांगतो. कारण मग परत लग्न झाल्यानंतर त्याचा अजून मग असं चांगलं वाईट काय नसतं. तुम्हाला आत्ता ह्या गरजेला गरजेचं काय, जर तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्हाला एक आर्थिक स्थैर्य पाहिजे, तर तो तुमचा नंबर सेट असतो. मी अपवाद दिला म्हणजे ही जी मी केस सांगितली ती एखाद्याचं लग्न नाही होते किंवा घराचे लोक मान्य नाही होते मुलांकडचे मुलींकडचे, मग प्रत्येकाला वास्तू करण्यासाठी किंवा एवढे पैसे उपलब्ध नसतात, मग एक साध्या ट्रिकने कधी कधी काम होऊन जातं. एवढं जसं आम्ही वास्तू करतो, आपला वास्तूचा एक पॉडकास्ट झाला, तर आमचे जे क्लायंट असतात त्यांचं ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही त्याच्यात अंतर्भूत ठेवतो की त्याचं सिग्नेचर पण होऊन जाते, नेम करेक्शन पण होतं, त्याचं मोबाईल न्युमरोलॉजी पण होऊन जाते, त्याची वास्तू पण होऊन जाते. म्हणजे त्याला परत ते कोलूच्या बैलासारखं फिरावं नाही लागत, तो त्या लूप मधूनच बाहेर निघून जातो सगळ्या गोष्टी. हा, मग ते आमच्या क्लायंटला आम्ही ज्यावेळी सर्व्हिस करतो तर हे सगळं एक ओव्हरऑल कॉम्बिनेशन आम्ही देत असतो त्याच्यामध्ये. खूपच छान. तुम्ही आताच म्हणालात की नाव बदलतात किंवा काय, त्याबद्दल काय सांगणार, खरंच काय परिणाम असतो त्याचा? एक्झॅक्टली, खूप छान विषय मांडलात मॅडम, आपण प्रश्न विचारलात. नेम करेक्शन खूप गरजेची गोष्ट आहे. नावाचे जे व्हायब्रेशन्स असतात, आजकाल प्रत्येक जण इंग्लिश मध्ये नाव लिहित असल्यामुळे तुमची जी व्हायब्रेशन्स तयार होतात, प्रत्येक एक प्रकारे अल्फाबेट्स असतात, त्यांचे एक डिजिट असतं, तर त्याची टोटल कितीवर जाते. आता आपण महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बघा, सर्वांची जन्मतारीख 22 आहे महत्वाच्या लोकांची. देवेंद्र फडणवीस 22 तारीख, अजित पवार 22 तारीख, त्याच्यानंतर अजून अमित शहा घ्या जे महाराष्ट्राला एक प्रकारे कंट्रोल करतात, त्यांची जन्मतारीख 22. तर हा राहूचा आकडा आहे 4. पण आता अमित शहा या नावाची जर आपण टोटल केली, आता नेम न्युमरोलॉजी ही गुगलवर अवेलेबल आहे, तुम्ही अमित शहा या नावाची ज्यावेळी बेरीज कराल, म्हणजे ए साठी 1 वापरला जातो, बी साठी 2 वापरला जातो, अशा प्रत्येकाचे एक डिजिट आहे प्रत्येक अल्फाबेटला. तर अमित शहा या नावाचे टोटल 24 येते. 24 म्हणजे सिंगल डिजिट मध्ये त्याला आपण ज्यावेळी काढतो एक अंक एकाकी, त्यावेळी तो 6 येतो. तर त्यांची जन्मतारीख 4, राहू आणि शुक्र. तर हे राहू आणि शुक्र म्हणजे दैत्य आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, तर हे मर्ज होतं. तर हे अनेक उदाहरणे आपल्याला, अजित दादा पवार, तर त्यांचं एक ब्युरोक्रॅट्सवर किंवा प्रशासकीय त्यांचं एक होल्ड चांगला आहे किंवा ते उत्तमरित्या प्रशासकीय व्यवस्था राबवतात, हे आपण आजपर्यंत ऐकलं. आणि डिसिप्लिन आहेत, ही तिन्ही व्यक्ती ह्या बघितल्या तर ह्या डिसिप्लिन आहेत, कारण ह्या 4 नंबरने रूल करतात, राहूच्या नंबरने. आणि आता अमित शहाचा जसं 6 आकडा आला किंवा अजित पवार यांच्या नावाची स्टार्टिंग ए पासून होते, तर हे खूप लक्की आहे. 1 आकड्याने अगेन 1, 4 आणि 6 हे एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे 1 6 साठी अँटी आहे, पण 4 नंबर असा आहे ज्याचं 1 नंबर बरोबर पण जमतं आणि 6 नंबर बरोबर पण जमतं. तर नेम करेक्शन हे खूप, जसं आता आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उदाहरण घेतलं. नरेंद्र मोदी ही जी व्यक्ती आहे, ह्यांच्या नावाचे टोटल ही 41 येते. 41 हा नंबर कसा आहे, एक जेम नंबर आहे. नरेंद्र मोदी झाला किंवा नेपोलियन, ह्या दोघांच्या जर नावाचे टोटल केले आपण तर ते 41 वर येते. आणि 41 म्हणजे जर त्याचं आपण सिंगल डिजिट मध्ये बेरीज केली तर 5 येते.
आणि 41 मी जसं मोबाईल नंबर मध्ये पण बोललो की ज्याच्या मोबाईल नंबरची बेरीज 41 येते हे तुम्हाला यशस्वी आणि करोडपती दिसतील. तोच सेम नियम नेम करेक्शन मध्ये पण आहे. 41 ज्याची पण नावाची टोटल होते ह्या व्यक्ती सुप्रसिद्ध होतात आणि ह्यांचं नाव एक प्रकारे यशस्वीपणे सर्वत्र पसरतात. जसं नेपोलियनचं नाव जग प्रसिद्ध आहे, नरेंद्र मोदींचं नाव पण एक प्रकारे, मग ते मार्केटिंग असो किंवा काय, पण नाव जग प्रसिद्ध झालंय ही वस्तुस्थिती आहे. मी बोललो जसं नास्तिक व्हा किंवा आस्तिक, पण वास्तविक राहा तुम्ही. बरोबर. काही असता पण ज्या गोष्टी समोर आहेत तर त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत किंवा त्या तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यात तुम्ही काय बदल नाहीच करू शकत. आपण बघतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण बरेच कलाकार नाव चेंज करून घेतात, एखादा शब्द चेंज करतात. एक्झॅक्टली. आपण अनेक उदाहरणं बघितली आहेत. आयुष्मान खुराना किंवा रितेश देशमुख यांच्या तर ऍड सारखे येत असतात की आय काढला हे वाढवला. तो हा नेम करेक्शनचाच प्रकार आहे मॅडम, की ए ची एक डिजिट किंवा ए ची जी व्हॅल्यू असते ती वेगळी असते, आय ची वेगळी असते. मग ते कशा प्रकारे शेवटी ही जी गोष्ट आहे हा कन्सल्टेशनचाच पार्ट येतो. कारण तुम्ही स्वतः एखादी गोष्ट करायला जाल, आता एखाद्याने त्याच्या नावाची स्पेलिंग गुगलवर किंवा कुणाचं ऐकून बदलली, पण त्याचा बिझनेस त्या गोष्टीला सपोर्ट नाही करत आहे. समजा कोणी, आता मी मगाशी बोललो की 37 नंबर हा खूप प्रॉस्परस नंबर आहे, पण ती व्यक्ती जर शुक्र प्रधान असेल, म्हणजे त्याची जन्मतारीख 24 असेल आणि त्याने त्याच्या नावाचं नेम करेक्शन जर 1 अंकावर नेलं, 37 वर नेलं किंवा 46 वर नेलं, तर तो अंक शुभ असून पण त्याला फळणार नाही. कारण त्याची जी जन्मतारीख आहे ती 24 आहे, 6 आहे किंवा असा जो आकडा 15 आहे ज्याचे टोटल 6 होते, त्याने जर त्याचं नेम करेक्शन किंवा मोबाईल नंबर 1 अंकावर नेलं तर त्याला चांगले रिझल्ट देण्याऐवजी वाईट रिझल्ट देणार. तर तेच महत्वाचं आहे की जसं आपली एक प्रकृती असते, एखाद्याला साखर चालते, एखाद्याला नाही चालत, एखाद्याला मसाले चालतात, एखाद्याला एखादा मसाला नाही चालत. तर एकच गोष्ट एखाद्यासाठी फलदायी आहे आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी ती विषारी आहे. आणि हे सह्यांच्या बाबतीत पण असतं का? सिग्नेचरच्या बाबतीत, सिग्नेचर हे आता आपण ह्या एकाच पॉडकास्ट मध्ये 3 विषय घेतलेत. म्हणजे आपला आधी मोबाईल न्यूमरोलॉजी बद्दल बोललो, नेम करेक्शन बोललो, तर सिग्नेचर बद्दल मी प्रेक्षकांना एक थोडक्यात माहिती देतो की जी व्यक्ती आपलं जे पहिलं अक्षर असेल, म्हणजे समजा तुमचं नाव अमित आहे किंवा समजा सुरेश आहे, तर जो त्याचा पहिलं अक्षर आहे त्याला गोल करत असेल तर तो तुम्ही तुमच्या सहीमध्ये शनी आणला, तर ह्या व्यक्ती नेहमी डिस्टर्ब राहणार आणि स्वतःला एक प्रकारे ऑब्स्टॅकल्स आणण्याचं काम करत राहणार. म्हणजे ह्यांची कामं कधी पण एकदम फुल फ्लेज मध्ये किंवा एकदम सिम्पली होणार नाहीत, खूप टाइम लागणार किंवा डिले होणार. कारण ही जी सही असते, जो पहिल्याच अक्षराला गोल करून टाकतो, तर ती प्रत्येकाला फळत नाही. त्याचा शनी चांगला असणं गरजेचं आहे, कारण शनी कर्मप्रधान आहे. सो नरेंद्र मोदींची सही बघाल तर त्यांच्या यानला त्यांनी गोल केलाय, पण त्यांचा शनी चांगला असल्यामुळे ती सही त्यांना फळली किंवा सूट झाली, पण प्रत्येकाला ही गोष्ट सूट होणार नाही. 99% जी लोक त्यांच्या सिग्नेचर मध्ये पहिल्या अक्षराला गोल करतात किंवा अंडरलाईनच्या खाली डॉट्स देतात, जितके जास्त डॉट्स तितका तुम्ही तुमच्या सहीमध्ये शनीला प्रबळ करताय. कारण तुमची जी सिग्नेचर आहे ही देखील 9 ग्रहांना दाखवत असते. सिग्नेचरचे इफेक्ट तुम्हाला 2 ते 3 महिन्यातच भेटतात मॅडम. मग त्याच्यामध्ये अनेक सिम्बॉल असतात, मनी बॅग असतात किंवा एक प्रकारे मनी शेल्टर असतात किंवा पर्वत असतात. जसं मुकेश अंबानींच्या सहीमध्ये बघाल तर मुकेश अंबानींचा जो M आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो एक पर्वताचा ॲपेक्स तयार केला, तर ते मनी माउंटन झाले, तर ते पैसे खेचतच राहणार. मग अशा अनेक प्रकारचे सिम्बॉल असतात. आपण ज्या 3-4 गोष्टी सह्यांमध्ये प्रेक्षकांना कळाव्यात म्हणून सांगतोय की पहिल्या अक्षराला कधी गोल करू नये, डॉट्स लावू नये, सह्यांच्या खाली डॉट्स देऊ नये किंवा सही संपल्यानंतर डॉट्स देऊ नये. ते एक प्रकारे तुम्ही स्वतःला कॉमाज लावताय किंवा स्वतःला स्वल्प विराम लावताय, ऑब्स्टॅकल्स आणताय, हाच प्रकार. त्याचप्रमाणे काही लोक स्वतःची सही पुढे नेऊन परत पाठी खेचतात. मग अशा लोकांचे ऍक्सिडेंट्स खूप होतात किंवा त्यांना दुखापत सारख्या होत असतात. तर सही पुढे करून परत ती पाठी स्वतःचं नाव खोडू नये. म्हणजे पुढे ते एखादा अल्फाबेट नेतात त्यांनी परत पाठपर्यंत त्याची लाईन आणतात, आपलं एक प्रकारे नाव खोडलं जातं. आणि तोच प्रकार तुमच्या बाह्य जीवनात घडत असतो की तुमचा ऍक्सिडेंट होणं किंवा पायाला लागणं. तर ह्या सर्व गोष्टी सह्यांच्या माध्यमातून आपल्याला कळत असतात.
त्याच्यानंतर अजून सांगता येण्यासारखं आहे की तुमचं जे नाव आहे आणि जे सरनेम आहे, नाव आणि आडनाव, जसं अमित पवार असेल तर अमित लिहिलं आणि पवार ह्या दोघांमध्ये जर तुम्ही गॅप ठेवला तर अशा लोकांचे लग्न होण्यास खूप प्रॉब्लेम येतात. तेच अमित पवार तुम्ही एकत्र संलग्न लिहिलं म्हणजे एकदम जवळ लिहिलं तर अशा लोकांचे मॅरेज रिलेटेड प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतात. तोच प्रकार एखाद्याला फायनान्ससाठी किंवा एखाद्याला लिगल केसेसमध्ये किंवा एखाद्याला बँकेकडून लोन पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या असतात. आता एखाद्याला बँकेकडून लोन पाहिजे तर त्याला आम्ही त्याच्या सहीखाली डॉट द्यायला लावतो, कारण कर्ज त्याच वेळी होणार ज्यावेळी शनी सही खराब बदलता होणार. येत नाही ना अशी सारखी. त्याला बँकेच्या त्या डॉक्युमेंटवर आम्ही फक्त डॉट करायला सांगतो. हो हा म्हणजे ह्या सगळ्या स्मार्ट ट्रिक्स हा आहेत. हा हा जसं आपण बोलतो राजाची वास्तू, तसे ह्या सगळ्या प्रीमियर सर्व्हिसेस आहेत. ते तुमची निश काय त्याच्यानुसार. हा. पण त्या सहीची आम्ही ज्यावेळी सही बदलतो एखाद्याची तर त्याला रोज आम्ही 100 ते 200 सह्यांची प्रॅक्टिस करायला सांगतो कोऱ्या पेपरवर, आणि मग ती सही त्याला बँकेत जाऊन बदलायला सांगतो. त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला 2 ते 3 महिन्यात लगेच रिफ्लेक्ट होतात. कारण आम्ही त्याच्या सिग्नेचर मध्ये मनी बॉल झाले किंवा एक प्रकारे असे जे, तर त्या जेला असा जशी आपली पैशांची गठडी असते तसा आकार देतो आणि ती बंद करतो. तर अशा अनेक सिम्बॉल्स असतात सिग्नेचर मध्ये किंवा फ्लॅग असतो ज्यांच्या पण, जसं मनमोहन सिंग यांची सिग्नेचर बघितली तर त्यांचा एक फ्लॅग बनतो वरती. तर ते पंतप्रधान झाले. कुणाच्या म्हणजे ऐकिवत नव्हतं नाव, पण एक विश्वासू माणूस, म्हणजे जोपर्यंत राहुल गांधीजी तयार नाही होत तोपर्यंत आपल्याला एक विश्वासू माणूस बसवायचा आहे, म्हणून मनमोहन सिंगांना बसवलं आणि 2 टर्म ते पंतप्रधान पण होते. ते त्यांच्या सिग्नेचर मधल्या फ्लॅगमुळे. अशा अनेक गोष्टी आहेत. पण जशा आपण सांगितलं की आपल्या पहिल्या अक्षराला गोल करू नका, डॉट्स देऊ नका सिग्नेचर मध्ये, आणि स्वतःचं अक्षर खोडू नका, म्हणजे पुढे सही करून परत ती पाठी नका आणू. तर ह्या गोष्टी प्रामुख्याने तुम्ही बघा. आणि नाव पूर्ण लिहा शक्यतो, आणि अर्ध नाव इंग्लिश मध्ये अर्ध नाव मराठीमध्ये, ह्या चुका करू नका, कारण ह्याचे खूप बॅड इफेक्ट्स बघायला भेटतात आणि तुमची होणारी कामं अडकून जातात आणि थांबतात. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींसाठी, वास्तू झालं, सही झालं, मोबाईल नंबर झालं, यासाठी तुम्हाला भेटायचं असेल तर आम्ही कसा संपर्क करायचा प्रेक्षकांनी? प्रेक्षकांना जर मला भेटायचं असेल किंवा संपर्क करायचा असेल तर आपण माझे जे मोबाईल नंबर आहेत ते मी शेअर करतो, ते आपण त्यांच्याबरोबर शेअर करा, स्क्रीनवर दाखवा. चालेल चालेल. त्या रीतीने आपण त्यांच्या गोष्टी, त्यांच्या ज्या समस्या असतील त्यांचं समाधान करू शकतो. थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय आणि प्रेक्षकांची प्रश्न घेऊन उत्तरासाठी तुम्हाला परत भेटणार आहोत आम्ही. नक्की. आम्हाला पुन्हा वेळ द्या. आजच्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद.